नमस्कार मंडळी. प्रसाद प्रकाशनद्वारा इंडिक रूट्स या चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत श्री आशुतोष बापट यांना. आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. यांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा तर मी असं म्हणेन की वारसा स्थळ आणि त्यासंबंधी सर्व गोष्टींनी हा मनुष्य झपाटलेला आहे. म्हणजे काय तर LICमध्ये छान नोकरी होती, अगदी सुखाची, सगळं छान चाललेलं होतं. पण अशी मनात एक अशी उर्मी होती की नाही, आपण आपल्या वारसा स्थळ जपायला किंवा आपला जो सगळा साहित्यिक मूर्त अमूर्त असे जे काही सगळं आहे तर त्याचा आपण जास्त अभ्यास करावा, आपण ती ठिकाणं बघावी, त्यांना भेट द्यावी, त्याच्याबद्दल लोकांना माहिती द्यावी, असं सगळं मनात इतकं साचलेलं होतं की एक दिवस ठरवून टाकलं की नाही, मी आता LICमधनं VRS घेतो आणि मी पुढचं सगळं आयुष्य याच्यासाठी वाहून घेतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. ते सोपं नसतं, अवघड असतं खरंच खूप, पण आपलं कौतुक आहे की आपण हे केलं. मग त्यानंतर या सगळ्या अभ्यासाला किंवा या सगळ्या गोष्टींना एक चांगल्या दिशेने द्यायचं होतं. मग टिळक महाराष्ट्र विद्यालयामध्ये इंडॉलॉजी घेऊन MA केलं. त्यानंतर आता PhD करायचा असा प्लॅन आहे, पण अजून त्याचं काय ते मला माहिती नाही पण ते करतील. पण त्याची यांना ॲक्च्युली खरं म्हणजे काय आवश्यकता नाही आहे. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या वारसास्थळाची माहिती, ओळख, त्याचा अभ्यास असं कुठलाही विषय जेव्हा पुढे येतो तेव्हा आशुतोष बापट हे नाव हे एक शिक्का अधिकृतपणाचा शिक्कामोर्तब असं झालं तर कधी आपण म्हणतो तसं त्यांचं नाव आहे. त्यासंबंधी यांनी मग पुष्कळ लेखन केलं. त्यातल्या काही पुस्तकांची नावं मी आपल्याला सांगते. सफर देखणं महाराष्ट्राची, कोणार्कचं सुंदर सूर्यमंदिर, सफर ओडिशाची, सफर हंपी बदामीची, भटकंती आडवाटेवरची, शिल्पसमृद्ध शिवमंदिरे, कंबोडिया, दुर्गांपलीकडला सह्याद्री, शिल्पसमृद्ध कोकण. कोकणामध्ये खूप शिल्प आहेत पण आपल्याला त्याची माहिती नसते. आपण फक्त समुद्र बघायला आणि मासे खायला असं एवढाच त्याचा विचार करतो, पण तसं नाही. कोकण त्याच्यापेक्षा पलीकडे पुष्कळ खूप मोठं आहे आणि यांच्या प्रयत्नाने ते खूप पुढे आणायचा आणि हा सगळा वारसा पुढे आणण्याचा त्यांचा पुष्कळ प्रयत्न असतो. आपण नंतर त्याच्याबद्दल ऐकू. त्याच्याबद्दल मग भारतीय कलेतील मिथक शिल्पे हा एक त्याचा खूप वेगळा विषय आहे. अनेक पेपर्समध्ये त्यांच्या नियमित लेखमाला चालू असतात. या सगळ्या पुस्तकांबद्दल आणि कितीतरी गोष्टींबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. आकाशवाणीवरती, दूरदर्शनवरती यांच्या अनेक मुलाखती त्यांच्या झालेल्या आहेत. अमेरिकेतून प्रकाशित होणारा मराठी कल्चरल फेस्टिवल या दिवाळी अंकाच्यासाठी मराठी विभागाचे हे संपादन करतात. एशियाटिक सोसायटी मुंबईची इंडॉलॉजीसाठी जस्टिस KT तेलंग शिष्यवृत्ती यांना प्राप्त झालेली आहे. नेपाळ आर्ट काउन्सिल आणि भारतीय दूतावास नेपाळ यांच्यातर्फे आयोजित कृष्णमूर्ती या विषयावर व्याख्यानासाठी काठमांडूमध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण मूळ पिंड संशोधकाचा आहे तर त्याच्यामुळे त्यांनी अनेक वेगळ्या विषयांवरती संशोधन पण केलेलं आहे. तर ते कुठे तर रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यामध्ये उंबर्डी गावामध्ये यादवकालीन मंदिरे आहेत. तर त्याचं प्रथमच डॉक्युमेंटेशन झालं, ते यांनी केलं आणि त्याच्यामुळे एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये हे नवीन साहाचा शोध म्हणून त्याची नोंद झालेली हे खूप महत्त्वाचं काम आहे. रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुका आहे. तर त्या गावी यज्ञवराहाच्या मूर्तीचे प्रथमच डॉक्युमेंटेशन त्यांनी केलेलं आहे. तिथे एक यादवकालीन मंदिर आहे, त्याचंही प्रथम डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. त्याचीही नवीन स्थळ म्हणून नोंद झालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागाचे यात्रा उत्सव गॅझेटियरच्या पश्चिम महाराष्ट्राच्या संकलनाचे काम त्यांनी केलेलं आहे. हाही विषय फार वेगळा आहे. आपल्याला महाराष्ट्राचं माहितीच आहे, गावोगावी अनेक यात्रा, अनेक देवांचे उत्सव यात्रा भरत असतं. पण या सगळ्या यात्रांची अशी कुठे नोंद अशी कुठे झालेली नाही. तर आशुतोष बापट यांच्या प्रयत्नाने ती प्रथमच झालेली आहे आणि हे खूप मोठं संशोधन आहे. तर असं हे बहुआयामी आणि व्यासंगी व्यक्तिमत्व आहे. आता आपण त्यांच्याशी अधिक सखोल अशा गप्पा मारूया. आता मगाशी मी आपल्याला म्हटलं तसं वारसास्थांबद्दल
यांचा पुष्कळ अभ्यास आहे. तर मुळात वारसा स्थळ म्हणजे काय किंवा काय त्याचं जरा ते समजून सांगा. मुळात वारसा याचा अर्थ एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केलेल्या काहीतरी गोष्टी, मग ते संस्कार असतील, मग त्या चालीरीती असतील, त्यांनी बांधलेलं स्थापत्य असेल, हे परंपरागत पुढे पुढे चालत आलेलं आहे. कोणीतरी पूर्वी निर्माण करून ठेवलंय आणि त्याचा उद्देश हाच होता की माझ्या येणाऱ्या पिढ्यांनी हे बघावं. त्या काळचा जो काही इतिहास होता, संस्कृती होती, त्याची त्यांना त्यातून ओळख व्हावी, त्याची जाण व्हावी, याच्यासाठी निर्माण केलेल्या या वस्तू. तर परंपरागत चालत आलेल्या वस्तूंना आपण वारसा म्हणू शकतो. त्याच्यामध्ये दोन ढोबळमानाने प्रकार आपण करतो, एक मूर्त वारसा आणि एक अमूर्त वारसा. मूर्त वारशामध्ये लेणी आहेत, मंदिरं आहेत, किल्ले आहेत, गढ्या आहेत, असं स्थापत्य ज्याला आपण म्हणतो, मूर्ती केलेल्या आहेत वेगवेगळ्या. या सगळ्याला मूर्त वारसा जो आपण बघू शकतो तो मूर्त वारसा त्याला म्हणतात. आणि दुसरा अमूर्त वारसा म्हणजे चालीरीती, परंपरा, संस्कार, सण समारंभ, उत्सव, त्या निमित्ताने होणाऱ्या काही गोष्टी. आपल्याकडे जसं गोंधळ, बोडण या देवीच्या संबंधातल्या गोष्टी असतात, अशा या परंपरेने चालत आलेल्या किंवा या परंपरा थोडक्यात यांना आपण अमूर्त वारसा असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये खाद्य वारसा सुद्धा येतो, ज्याच्यामध्ये आपण जसं म्हणतो ओव्या आहेत, श्लोक आहेत, खूप गोष्टी याच्यामध्ये येतात. जे जे काही पूर्वजांनी आपल्या निर्माण करून ठेवलं आणि ते पुढच्या पिढीपर्यंत जावं असं सांगितलं गेलं आणि ते पुढच्या पिढीने कंटिन्यू केलं, या सगळ्याला आपण अमूर्त वारसा म्हणतो. मग हा कशाला जपला पाहिजे, म्हणजे का, कारण काय? त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत इतर मनोरंजनाची साधनं काही नव्हती आणि वेगवेगळ्या संधी क्षेत्रातल्या नव्हत्या, तोपर्यंत हा वारसा बघितला जायचा, सांगितला जायचा, तो पुढे कंटिन्यू व्हायचा. पण मनोरंजनाची निरनिराळी साधनं आल्यानंतर हा वारसा मागे पडायला लागला. उदाहरणार्थ कोकणामधला दशावतारी खेळ किंवा चित्रकथी म्हणून एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये चित्र दाखवून, ज्याला स्टोरी टेलर म्हणतात, चित्र दाखवायचं आणि त्या अनुषंगाने कथा सांगायची, असं करणारं एकमेव कुटुंब आता फक्त भारतात शिल्लक राहिले, ते गंगावणे म्हणून आहेत त्यांचं. म्हणजे ही इतकी परिस्थिती या वारशाची आली आहे की जे पूर्वी सहजगत्या आपल्याला गावांमधनं या उत्सवातनं दिसायचं, ते दिसणं आता दुर्मिळ होत चाललंय. ती त्या काळची मनोरंजनाची साधनं होती. आपण जर का वर्धा, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये गेलो तर तिथे खूप दाट झाडी आहे. तिथे एक झाडीपट्टी रंगभूमी म्हणून प्रकार आहे की जिथे नाटकं बसवली जातात. त्याचे प्रयोग त्या नाटकांमधनं सामान्य शेतकरीच काम करतात आणि ती नाटकं लोकांपुढे सादर केली जातात. किती मोठ्या प्रमाणावर सादर केली जातात तर लोक तिकीट काढून ते नाटक बघायला येतात. आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वडसा नावाचा तालुका आहे. त्या एका तालुक्याच्या ठिकाणी जवळजवळ 45 नाटक कंपन्या आहेत की ज्या वेगवेगळी नाटकं सादर करतात. हा अमूर्त वारसा जो आपला आहे, पण तरी सुद्धा हा कमी कमी होत चाललेला आहे. तर त्याची किमान पक्षी ओळख लोकांना करून देणं, कारण लोकांचं आज असं झालंय, मी अनेक ठिकाणी व्याख्यानं देतो किंवा पुस्तकं लिहिल्यानंतर लोक वाचतात आणि म्हणतात की अरे हे आम्हाला माहीत नव्हतं, आम्हाला आवडेल हे बघायला. अनेक वारसा सहली आता निघतात. काही संस्था अशा आहेत की ज्या फक्त वारसा सहली काढतात, जिथे पर्यटन स्थानं आपल्याला दिसणार नाहीत. अशा वारसा स्थळांवर मुद्दामून लोक येतात. ते म्हणतात की आम्हाला इतिहास माहीत नव्हता. अजून एक दुसरं कारण आहे की मधला एक काळ असा गेला की आपल्याला एक ठराविक इतिहास शिकवला गेला की जो एवढाच इतिहास भारताचा आहे. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज इतिहास म्हणल्यानंतर पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात, त्यांच्यानंतर एकदम इंग्रज येतात, त्यांच्यानंतर स्वातंत्र्य येतं आणि विषय संपतो. 18वं शतक जे आहे 1707 ते 1818 की ज्याच्यामध्ये मराठी राज्य, ज्याचे पंतप्रधान पेशवे होते आणि ज्याची राजधानी पुण्याला होती, हे मराठी राज्य भारतभर विखुरलेलं होतं, विस्तारलेलं होतं. विखुरलेलं नाही म्हणत, विस्तारलेलं होतं. आणि ब्रिटिशांनी भारताचा ताबा या मराठी लोकांच्याकडून घेतला. मराठी राज्याने हे ताबा भारताचा ब्रिटिशांच्याकडे दिला. हा मधला 100 वर्षाचा इतिहासच माहीत नसतो. तसाच इसवी सनाच्या साधारणपणे 6व्या-7व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत अनेक राजघराणी भारतात होऊन गेली, ज्यांचा वास्तुरूपी किंवा स्थापत्यरूपी, मंदिररूपी वारसा किंवा ओळख आजही आपल्याला बघायला मिळते. त्या राजवटींनी बांधलेली मंदिरं. मग ते दक्षिणेमध्ये पल्लव असतील, चोळ असतील, उत्तर भारतामध्ये चंदेल आहेत, सोळंकी आहेत, असंख्य आहेत, वर्धन आहेत. महाराष्ट्रामध्ये 4-5 मोठ्या राजवटी होऊन गेल्या, राष्ट्रकूट होऊन गेले, यादव, कल्याणी, चालुक्य, शिलाहार एवढे होऊन गेले, त्यांची मंदिरं आहेत, त्यांचा वारसा आहे. हे सगळं आहे आपल्यासमोर, पण त्याच्याबद्दल माहिती काहीच नाही की हे नक्की काय, मंदिर कसं बघायचं हेही माहीत नाही. देगलूरकर सरांनी
गेल्या वर्षी पुस्तक लिहिलं की मंदिर कसे पाहावे, त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी दिल्या, अमुक बघा तमुक बघा, आणि त्या पद्धतीने लोक आता पाहायला लागली. तर हळूहळू अगदी छोट्या प्रमाणात का होईना पण लोकांच्या मध्ये जागृती होते, लोकांना हे बघावंसं वाटतं आणि लोक हे बघायला बाहेर पडतात. त्यामुळे वारसा आपण जाणून घ्यायचा आणि ज्या जमेल त्या माध्यमांमधून त्याचा प्रसार करायचा. आणि हे मी सगळ्या लोकांनाही सांगतो की आज तुम्ही माझ्या व्याख्यानाला तुम्ही ऐकलं, पण तुम्ही जेव्हा तुमच्याकडे पाहुणे येतील त्यांना घेऊन जाल, अगदी पुण्यात शनिवार वाडा असेल, त्रिशून्य गणपती असेल, तेव्हा तुम्ही त्यांना माहिती सांगा. कारण तुम्ही जेव्हा माहिती सांगायला लागाल तेव्हा तुम्ही 4 गोष्टी वाचून बघाल की आपली माहिती चुकायला नको, तुम्ही अभ्यास करायला लागाल, तुम्ही त्या लोकांना सांगाल. अशा पद्धतीने लोक जागरूक होतील. एक गोष्ट चांगली आहे की आपल्याकडे अगदी तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत की अगदी लहान मुलांपासून लोकांना खूप उत्सुकता आहे आपला वारसा जाणून घ्यायची. फक्त सांगणाऱ्या लोकांची कमतरता आहे. आपल्याकडे अभ्यासक सुद्धा खूप अधिकृत सांगणारे. कारण कसं आहे, दुसरा मोठा धोका आपण ज्याला म्हणतो की सोशल मीडिया, ज्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतात, की कशाचाही आगापिछा काही नसताना वाटेल ती पोस्ट करायची आणि त्यात आम्ही किती भारी होतो दाखवायचं. आणि तसं काही नसतं. म्हणजे खोटं सांगायची गरज नाहीये खरं, कारण आपला वारसा किंवा आपण निर्माण केलेल्या गोष्टी इटसेल्फ एवढ्या ग्लोरियस आहेत की त्या नुसत्या बघितल्यास की सुद्धा त्याला अजून काही सिनेमॅटिक देण्याची खरं तर गरज नाही. पण अधिकृत सांगणारी मंडळी कमी आहेत. अभ्यासक पण आपल्याकडे खूप आहेत, ते त्यांच्या पद्धतीने अभ्यास करतात, त्यांचं संशोधन बाहेर लोकांच्या पर्यंत आणतात, त्याच्यावर अभ्यासपूर्ण पेपर्स वाचतात. पण त्यांचं क्षेत्र हे वेगळं आहे, ते पूर्णपणे संशोधनामध्ये घडलेले असतात. शेवट हा वारसा किंवा हा अभ्यास सामान्य माणसांपर्यंत जायला पाहिजे, कारण शेवट बघणारी लोक ती आहेत. जागृती त्यांच्यामध्ये झाली तर ती लोक आपला वारसा बघायला लागतील आणि जपायला लागतील की हे काहीतरी जपण्यासारखं आहे. आणि हे सगळं करावं म्हणून शेवट वाटलं की नोकरी करून हे काही करणं शक्य नाही. त्यामुळे आपण या क्षेत्रामध्ये इंडॉलॉजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातनं केल्यावर एक झालं की ही जी काही सगळी आवड होती त्याला एक दिशा मिळाली. एक त्याला सिलेबस डिझाईन एक कोर्स केल्यामुळे एक दिशा मिळाली, एक स्वतंत्र अँगल आपल्याला बघायचा प्राप्त होतो. कुठलंही शिक्षण म्हणून मुद्दामून घेतलं गेलं पाहिजे, ते योग्य असतं त्याच्यासाठी. कारण एक तुम्हाला तुमची स्वतःची दृष्टी विकसित होते आणि त्या अनुषंगाने तुम्ही पाहायला लागता. नाहीतर मग काय, देगलूरकर सरांनी सांगितलंय, ढवळीकर सरांनी सांगितलंय, घाणेकर सर म्हणतात म्हणून असं नाही. हे मला देगलूरकर सरांनी सांगितलं की प्रत्येक वेळी मी सांगतो म्हणून नाही, स्वतःला काहीतरी दिसलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत मांडलं पाहिजे. त्यामुळे हा आपला वारसा जो आपल्याला जागोजागी दिसतो, अगदी पुण्यात फिरायचं म्हटलं तरी पेशवे काळामध्ये पुण्यामध्ये शेकड्यांनी मंदिरं बांधली गेली जी आपल्याला दिसतात. आता काही संस्था आहेत की ज्या फक्त पुण्यातल्याच मंदिरांचा किंवा ठराविक रस्त्यांवरती असलेल्या वारसा स्थळांचा एक वॉक घेतात, त्याची माहिती सांगतात. अशा पद्धतीने याचा प्रसार होत गेला तर हा वारसा आपला, आणि अशा पद्धतीने त्याचा प्रसार करणं हे आपलं सगळ्यांचंच काम आहे. म्हणजे आता इथे एक वेगळ्या पद्धतीने मला थोडंसं असं वाटतंय की आता मग अशी ज्या राजघराण्यांची किंवा अशी जी सगळी नावं घेतली तर त्यांनी त्यांचं अस्तित्व या मंदिरांद्वारे टिकवून ठेवलं आहे असं एक प्रकारे आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच मंदिरं समजून घेण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे. अगदी बरोबर मला दिसत आहे. हो बरोबर. मग आता आपण ही जी मंदिरं वगैरे जर समजा आपण एखादं गेलं बघायला तर जी प्राचीन मंदिरं आहेत त्याच्याबद्दल बोलते आहे की ती मंदिरं बघायला गेल्यानंतर आपल्याला असं दिसतं की तिथे अनेक शिल्प आहेत, अनेक तऱ्हांची प्रकारची अलंकरणं आहेत, अजून बरंच काही आहे, मंदिराची रचना आहे. तर हे सगळं याच्यामध्ये बरंच काही वेगळेपण पण दिसतं. तर हे सगळं नीट समजून घेण्यासाठी नक्की काय कसं करावं आणि ते समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं? हा बरोबर आहे. मुळात मंदिरं ही देवाचं निवासस्थान म्हणून बांधली गेली. पहिलं ते राजे होते, त्यांनी त्यांच्या देवतेच्या प्रति कृतज्ञता म्हणून की मला जो विजय मिळाला युद्धात, तो माझी जी आराध्य देवता आहे त्यांच्या कृपेने मला विजय मिळाला आणि मग मी त्याचं मंदिर बांधणार. मग देवाचं मंदिर बांधायचं म्हटल्यानंतर जे काही चांगलं आहे ते त्या ठिकाणी निर्माण करायचं किंवा द्यायचं. अगदी आपण साधं घरात नैवेद्य देवाला दाखवायचं म्हणलं तरी सुद्धा चांगल्यातला चांगला पदार्थ जो चांगला असतो त्याचा नैवेद्य दाखवतो, तेच आपण म्हणून लॉजिक वापरलं जातं. मग मंदिर बांधताना ते खूप काळ टिकलं गेलं पाहिजे म्हणून दगड हे मटेरियल वापरलं. कारण अन्यथा आपल्याला एवढ्या मोठ्या राजवटी होऊन गेल्या, कोणाचेही राजवाडे घरं काही दिसत नाही. कारण ती विटांची बांधली होती, ती लाकडाची बांधली होती, मोठं लाकडाचं काम होतं. जे परिस्थितीनुरूप जळालं किंवा परिस्थितीनुरूप सगळं
ते नाशवंतच असतं लाकूड हे, त्यामुळे ते नाहीसं झालं. पण दगडी मंदिरं म्हणजे दगड हे मटेरियल वापरल्यामुळे ती मंदिरं हजारो वर्ष आज आहेत तशीच टिकून आहेत. आणि मग ती दगडी मंदिरं शेवट पुन्हा तेच आहे की देवाचं निवासस्थान ते असल्यामुळे ते जे सुशोभित करायचं, त्यामुळे त्याच्यावरती त्याच्या ज्या द्वारशाखा असतात म्हणजे गाभाऱ्याच्या डोअर फ्रेम म्हणतो आपण, त्या सजवल्या जातात. अगदी आज आपण आजच्या काळाशी निगडीत बघायचं झालं तर एखादा भरपूर पैसे असलेला माणूस जसे आपला घर बांधताना टोले जंग बांधेल, त्याच्यावरती जे जे काही डेकोरेटिव्ह मोटिफ असेल ते करेल, ते सर्व बाजूंनी सजवेल, त्याला विशिष्ट रंगसंगती देईल, असं करून तो घर बांधेल. मंदिर बांधताना त्या राजांचं हेच होतं म्हणणं की या देवतेचं मंदिर बांधताना आपण सर्वोत्कृष्ट जे जे काही चांगलं असेल, मग ती कला असेल, शिल्पकला असेल, स्थापत्यशास्त्र असेल, हे सर्वोच्च वापरलं गेलं पाहिजे. तसे स्थपती होते, तसे कलाकार होते. त्या देवतेची शिल्प वेगवेगळी त्यांनी मंदिरावर कोरली. आपण जसं स्थपती म्हणजे खरं तर त्याला शब्द नक्की सांगता नाही, कारण तो इंजिनियर पण असतो आणि आर्किटेक्ट पण असतो, असा दोन्ही येतो स्थपती हा, की ज्यांनी हे निर्माण केलं रेखाटनापासून ते बांधकामापर्यंत. आणि जसं त्याच्यावर विविध मूर्ती आहेत, शंकराचं देऊळ बांधलंय मोठं, तर जसं तुम्ही मग अशी ओळख करून दिली किंवा कुठल्याही वक्त्याची ओळख करून देता, तशी जे आतमध्ये गर्भगृहात किंवा गाभाऱ्यात जी मूर्ती आहे, जो देव आहे, त्याची ओळख त्या मंदिरावर बाहेरून करून दिलेली असली. मग तो शिव असेल तर त्यांनी त्याच्या कुठल्या कुठल्या भक्तांना कसा अनुग्रह केला आणि मदत केली, कुठल्या कुठल्या दैत्यांचा त्यांनी नाश केला, या सगळ्याचं शिल्पांकन मंदिरांवर बाहेर केलेलं असतं. शिल्प समजून घ्यायची तर थोड्याशा कथा उपकथा आपल्याला माहिती असणं आता गरजेचं आहे, अन्यथा ते सांगायला लागतं. महाभारत, रामायण ही महाकाव्य, पुराणं आणि त्या वेगवेगळ्या पुराणांमधून आलेल्या त्या देवतेच्या कथा या माहिती पाहिजेत. आज आपण स्लाइड शो आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे लोकांना सांगतो. मंदिरांवरचं मूर्तिकाम हे त्या काळी केलेला स्लाइड शोच होता की लोकांनी तिथे यावं, बघावं, त्या देवतेचं महत्व समजून घ्यावं, त्याची महती समजून घ्यावी आणि मग त्या देवतेच्या दर्शनाला जावं. अनेक, कारण देगलूरकर सर आमचे गुरु अनेक ठिकाणी ते म्हणतात की मंदिर हे नुसतं देवाचं निवासस्थान नाहीये, तर ती एक सामाजिक संस्था आहे, तिचं सोशल इन्स्टिट्यूशन. समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचं डेपिक्शन मंदिरावर मूर्तीच्या रूपात केलेलं असतं. मग साध्या बाजार म्हणजे तुम्ही जर का खजुराहोला गेला, तुम्ही जर का कोणार्कला गेला, तर अगदी रेग्युलर रोजच्या रोज बाजारामधल्या बाजार हाट करणारा विक्रेता माणसं यांचं शिल्पांकन आहे. कोंबड्याच्या झुंजी दाखवल्या आहेत. हम्पीला गेला तर विठ्ठल मंदिरावरती घोड्याचा व्यापार तिथे चालायचा, त्यामुळे ते घोड्याचे व्यापारी वेगवेगळ्या देशातून आलेले ते तिथे दाखवलेले. मूर्तींना किंवा मूर्ती काय सगळ्या मूर्तिकामाला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतात, म्हणजे कुठलाही संवादाशिवाय झालेला संवाद आहे हा, शब्दांच्या विना झालेला संवाद आहे. ते बघितल्यानंतर तुम्हाला सगळी जाणीव होते. एखादी घटना ज्याला नॅरेटिव्ह स्कल्पचर असं म्हणतात, म्हणजे कथन शिल्प असतं, एक कथा सांगितलेली अख्ख्या शिल्पामधून, मग ते सलग असतं शिल्प, तर ते नॅरेटिव्ह स्कल्पचर की ही अख्खी कथा त्याच्यातनं दिसते. हे सगळं मंदिरांवरती बघण्यासारखं असतं. कामशिल्प येतात त्याच्यात, म्हणजे आपण जो विषय खासगीरित्या सुद्धा बोलत नाही अशा विषयाचं डेपिक्शन तिथे सार्वजनिकरित्या आणि ते पण देवळावर केलेलं असतं. हा अनेकांना पडलेला प्रश्न असतो, अनेक अभ्यासकांनाही पडलाय आणि त्याच्यावर अजून ठोस की हेच उत्तर असं अजून तरी आलं नाही. प्रत्येकाने आपापल्या अभ्यासानुसार काही ठोकताळे मांडले. काही जण म्हणतात की येणाऱ्या पिढीला हा विषय समजावा म्हणून चित्र काढले, ती शिल्प केलेली आहेत, त्याच्यातले त्याचा दुष्परिणाम काय ते कळावे अशी शिल्प कोणार्कला केलेली आहेत. काही आपल्याकडे काही उपासना करणारे पंथ आहेत, ज्याला आपण पंचमकार म्हणतो, ज्याच्यामधला एक मैथुन हा येतो, हा त्यांच्या पंचमकारातली उपासना पद्धत आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते निर्माण केलंय. बरं, शिव हा सर्वाचाच मुख्य प्रमुख देव समजला उपासना पद्धती ती शिल्परूपात नोंदवली, ती सगळी शिल्पस्वरूपात नोंदवली. मग तो राजा जो असायचा त्याची विचारसरणी कुठली होती, तो शैव होता, वैष्णव होता, शाक्त होता, त्याप्रमाणे ती शिल्प येतात देवळांवरती, मग त्या संप्रदायातले देव येतात. अशा सगळ्या म्हणजे भव्य चित्रपट असतो एखादं देऊळ बघायचं म्हणजे. आणि महाराष्ट्रात अशी भव्य दिव्य देवळं आहेत. एक तर औंढ्या नागनाथचं देऊळ आहे मराठवाड्यातलं, दुसरं गडचिरोली जिल्ह्यामध्ये मार्कंडा म्हणून देऊळ आहे, त्या मार्कंडा देवळावरती अशी भरपूर शिल्पकला आहे. मराठवाड्यातल्या अनेक मंदिरांवरती अशी शिल्पकला आपल्याला बघायला मिळते. आणि या सगळ्याचा कळस म्हणजे जे कैलास लेणं वेरूळचं आहे, की ज्याच्यावरती शिव मंदिरच आहे, ते माणकेश्वर महादेव म्हणतात, फक्त ते कोरून काढलेलं आहे, ते आपण त्याला लेणं मंदिर म्हणतो. त्याच्यावरती त्यांनी अनेक मोठ्या प्रमाणावर शिल्पकला केलेली आहे.
तर अशी शिल्पकला. आपलं खिद्रापूरचं मंदिर आहे जवळ, कोल्हापूरचं मंदिर आहे देवीचं, पुण्याजवळ बघायचं झालं तर भुलेश्वरचं मंदिर आहे. अशी अनेक मंदिर आहेत की ज्याच्यावरती भरपूर शिल्पकला आणि आगळ्या वेगळ्या मूर्ती केलेल्या दिसतात. काहींचा अर्थ कळतो, काहींचा समजत नाही. पण समजत नाही म्हणजे आपल्याला त्याची माहिती नसते म्हणून असं नाही की ही मूर्ती कुठली ही आजपर्यंत कोणालाच माहित नाही. कारण मुळात हे ग्रंथ, धर्मग्रंथ, शास्त्रग्रंथ आधी आले, त्याच्यात वर्णनं आली आणि त्यानुसार ही देवळं आणि त्याच्यावरच्या मूर्ती निर्माण झाल्या. त्यामुळे हे सगळं बघायचं असेल तर एक प्राथमिक थोडासा अभ्यास. खरं तर पूर्वी आपल्याला आजी, आई, मावश्या ह्या गोष्टी सांगायच्या. आताची पिढी या सांगणं थांबवलं, कुठल्या का कारणाने असू दे. त्यामुळे त्यांना पहिल्यापासून या कथा सांगायला लागतात आणि त्या कथांमधनं अनेक गोष्टी होत्या. आजही मंदिरांवर वेगवेगळी शिल्प बघायला गेलं की कळतं, हा ही कथा मी ऐकली होती, त्याचंच हे शिल्प आहे. अशा कथा आहेत. त्यामुळे पुन्हा या कथा सांगितल्या जाव्यात. जसं आता राम मंदिराच्या निर्मितीमुळे रामकथा आणि यांचं एक प्रकारे एक जागृती झाली की विविध ह्याच्यातल्या रामकथा आणि या सांगितल्या जातात, बोलल्या जातात. अशा अनेक पुराणांमधल्या कथा बोलल्या जाव्यात, सांगितल्या जाव्यात, लोकांनी वाचल्या जाव्यात, म्हणजे लोकांना त्या मूर्तींचा अर्थ कळेल की ही का केली आहे मूर्ती. म्हणजे तसं पाहिलं तर कथाकथन हा आपण ज्याला फार महत्व देत नाही पण तरीही अतिशय महत्वाचा तो पुन्हा पुढे यायला पाहिजे. आणि हा त्यांनी मंदिरानं मग अशी म्हणाला तसं नॉन व्हर्बल पद्धतीने तो सांगितलं कम्युनिकेशन आहे. म्हणजे प्रवचनकार किंवा कीर्तनकार जे त्याच्या कीर्तनातून सांगेल ते सगळं 2 मूर्तींमधनं त्यांनी सांगितलेलं असतं. तीच कथा तिथे मूर्तींमधनं केलेली असते. ती कला तर बघावीच, कारण अप्रतिम कला आहे. त्याच्या मागे पुन्हा शास्त्र आहे, त्या मूर्ती कशा घडवायच्या तो भाग वेगळा आहे. पण त्यातनं आपल्याला ती काय सांगू इच्छितात त्या मूर्ती हे समजल्यानंतर ते मंदिर अजून वेगळ्या प्रकारे आपल्याला समजायला लागतं, ते बोलायला लागतात. म्हणजे त्या मूर्ती आपल्याशी वेगवेगळ्या कथा सांगायला लागतात. पण मग आता हे वेगळेपणाचा संदर्भ आला तर एक असं विचार असं वाटतं की कधी कधी अगदी वेगळ्याच प्रकारची अकल्पित अशी मूर्ती दिसते. उदाहरणार्थ अर्धनारीनटेश्वर, हरिहर अशा वेगळ्याच मूर्ती दिसतात. तर म्हणजे त्याचं वेगळेपण काय किंवा तुझी मुळात कल्पना कशी कुठून आलं ना. बरोबर आहे. या वेगळ्या मूर्तींमध्ये सगळ्यात पहिलं नाव घ्यायला लागेल ते सुरसुंदरी, म्हणजे जे अप्सरा आपण ज्याला सरसकट म्हणू. देगलूरकर सरांचं फार सुंदर पुस्तक आहे त्याच्यावर, आणि त्यात त्यांनी सुरुवातीलाच लिहिलंय की या सुरसुंदरी म्हणजे साखरेचं कोटिंग केलेली कडू गोळी आहे. त्या दिसताना त्या सुंदरी दिसतात, पण त्या तुम्हाला तुमच्यातले दोष दाखवून देत असतात. आणि देवळामध्ये जाताना काय गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत हे त्या मूर्ती सांगत असतात, त्या सुंदरी सांगत असतात. म्हणजे देवळामध्ये जाताना त्यांनी सांगितले, एक आपल्याला दिसते जिला शुभगामिनी म्हणतात, म्हणजे ती पायातला काटा काढते. की तुम्ही देवाच्या दर्शनाला जात आहात तर तुमच्या मनातले वाईट विकार काट्यासारखे उचलून बाहेर काढा. तुमच्या मनातले कुठले विचार आहेत ते एक सुंदरी आहे, तिच्या पायावरती विंचू चढलेला आहे, की जो आपल्याला एकनाथांनी सुद्धा भारुडामध्ये म्हणलेला आहे की ती इश्काची इंगळी आहे किंवा तो मदनाचा विंचूड असलेला आहे. हे विकार बाजूला काढून ठेवा. एक सुंदरी आहे, तिचं वस्त्र एक माकड खेचतंय असं दाखवलंय की ही तर माणसाची मनातली जी भावना आहेत या आहेत भावना, त्याचा त्यांनी निषेध नाही केलेला. फक्त देवाच्या दर्शनाला जाताना या भावना बाहेर काढून ठेवा. आणि मी मगाशी म्हणलं की हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे, कोणी येऊन तुम्हाला सांगणार नाहीये. ती मूर्ती बघितली की कळेल की अरे हा आपण देवाला दर्शनाला जातो, या गोष्टी बाहेर केल्या पाहिजे. दुसरं आपल्याकडे असं सांगितलंय की राजा, गुरु आणि देव यांना भेटायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. पत्रम पुष्पम फलम तोयम, काहीतरी एक घेऊन जावं. मग भले तुम्ही एक पाण्याचा गडू घेऊन जा, तो सुद्धा देवाला पुरतो. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलंच आहे की ह्यातलं काही आणलं तरी मी प्रसन्न होतो म्हणून. मग एक जया नावाची सुरसुंदरी आहे, तिने हातामध्ये पाण्याचा गडू घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये ती तुम्हाला सांगते की हे तुम्ही जाताना देवाच्या दर्शनाला जाताय, तुम्ही रिकाम्या हाताने जाऊ नका. एक आहे तिला मरीचिका म्हणतात, म्हणजे जी हातात धनुष्य ताणलंय आणि ती शिकार करते. पुन्हा तोच भाग आहे की विकृती, वाईट कल्पना, वाईट विचार हे तुम्ही बाहेर ठेवा आणि मग तुम्ही दर्शनाला जा. आणि हे सांगण्यासाठी म्हणून त्या अप्सरांचं, कारण मुळात लक्ष त्याच्याकडे पहिलं जातं, अप्सरांच्या मूर्तींकडे. तुम्ही आज सुद्धा बघितलं तर कुठलीही जाहिरात पाहिली, प्रॉडक्ट कुठला आहे हा भाग अलाहिदा असतो. कुठली तरी एक बाई येऊन सांगायला लागते, लोकांचं लक्ष जातं. मग ते भले ट्यूब असेल, काय वाटेल ते असेल, कपाट असेल, कुठलीही गाडी असेल, काही म्हणून म्हणलं की प्रॉडक्ट कुठलं याला काही महत्व नसतं. ती एक कोणीतरी सुंदर बाई येऊन सांगायला लागते, मग लोकांचं लक्ष जातं. 1000 वर्षापूर्वी आमच्याकडे लोकांना हे माहिती होतं की हे सांगायचं असेल, अटेन्शन लोकांचं बघायचं असेल तर आधी अप्सरा दाखवायला हवी.
तिच्याकडे पाहिलं की लोक तिच्याकडे बघतील, मग आपण तो संदेश देऊ तिच्या मार्फत. असा संदेश दिलेला सुरसुंदरी आहे. दर्पणधारिणी तिने तोच आहे. म्हणजे ती आरसा जेव्हा बघते ती काही असं सांगत नाही की तुम्ही आरसा बघून जा, नीट केलंय का नाही. ती म्हणते तुम्ही इंट्रोस्पेक्शन करा, स्वतःमध्ये डोकवून बघा, अंतर्मुख व्हा. त्याच्यासाठी येते की आपण काय आहोत, काय यांनी चाललो, हे अंतर्मुख होण्यासाठी म्हणून ती आरसा घेते. ती काय व्हॅनिटी प्रॉडक्ट म्हणून तो आरसा नाहीये की तुम्ही नीट भांगबिंग पाडून जा देवळात वगैरे. देवाला काही गरज नाही त्याची तुम्ही जाण्याची. तुम्ही अंतर्मुख व्हा, स्वतःमध्ये डोकावून पहा. आरशात बघितलं की तुम्हाला तुमचं काही वैगुण्य असतील ते दिसतील, आणि मग तुम्ही दर्शनाला जा. असं सगळं सांगणाऱ्या सुरसुंदरी. आणि मगाशी तुम्ही म्हटलात की अर्धनारी किंवा हरिहर, या संकल्पना पुन्हा त्याच आहेत की सांख्य तत्वज्ञान जे आहे की ह्या मूर्ती काही काही अशा आहेत त्या तत्वज्ञानाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे पाण्याचा फॉर्म्युला H2O. H2O बघितलं की आपल्याला कळतं हे पाणी आहे. तसं सांख्यांचं तत्वज्ञान काय सांगतं की प्रकृती आणि पुरुष यांनी एकत्र येऊन या सृष्टीची निर्मिती झाली. तर प्रकृती आणि पुरुष यांचं मूर्ती रूपामध्ये एकत्रीकरण दाखवायचं असेल तर अर्धनारीश्वराची मूर्ती दाखवतात. अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री, की त्यांच्या संयोगातून ही पृथ्वीची निर्मिती झाली आहे किंवा जीवसृष्टीची निर्मिती. असून एक सुंदर आहे. आपण दोनच मूर्ती आहेत तशा. एक आहे खजुराहोला कंदारिया महादेव म्हणून आहे त्या देवळात, आणि दुसरी या मार्कंडी देवळात की ज्याच्या 4 पायाचा शंकर दाखवलेला आहे, शिव. याला चतुष्पाद सदाशिव म्हणतात. आता 4 पायाचा प्राणी असतो. माणसाला किंवा देवाला हात जास्ती दाखवतात, पाय दाखवत नाही, पण तिथे 4 पायाचा शिव आहे. त्याचं कारण असं आहे की तो जो पाशुपत संप्रदाय आहे शैवांमधला, ते असं सांगतात की आमचा संप्रदाय 4 पिलरवर किंवा 4 पायांवर उभा आहे. चर्यापाद, क्रियापाद, योग आणि ज्ञान असे ते 4 पाय. इंग्लिशमध्ये म्हणायला गेलं तर 4 पिलर्स. त्या पिलरवर आमचं फाउंडेशन उभं आहे. मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये म्हणतात ना पाद असं म्हणतो. सो पाद या शब्दाचा त्यांनी श्लेष केलाय की या 4 खांबांवर, असं सांगताना त्यांनी ते 4 पाद म्हणजे त्यांनी 4 पाय देवाला दाखवले. आणि तो आराध्य दैवत कोण आहे आमचा तर शिव आहे. त्यामुळे तो शिव दाखवताना त्यांनी 4 पायाचा दाखवलाय. आणि त्यात सुद्धा त्यांनी केलंय म्हणजे पद्मासनात बसलेले ते योग आणि ज्ञान, आणि जे 2 खाली सोडलेले पाय आहेत ते चर्या आणि क्रिया, की ज्या ऍक्च्युअल ऍक्टिव्हिटीज केल्या जातात त्या. इतका बारीकसा एक विचार या मूर्तींमधनं केलाय. तर अभ्यास करायला लागलं की त्या अजून जास्त दिसतात आपल्याला मूर्ती. तसं हरिहराची संकल्पना की शिव आणि विष्णू हे एकच आहेत, ब्रह्मतत्व एकच आहे, त्याची रूपं वेगळी आहेत. त्याच्या उपासकांमध्ये खूपच नंतर पुढे भांडणं मारामाऱ्या. आपल्याकडे नाही, पण दक्षिण भारतामध्ये ती तेढ खूप प्रचंड होती. आता ती खूप कमी झाली. पण हे दोन्ही देव एकच आहेत हे दाखवण्यासाठी ती संयुक्त मूर्ती किंवा कॉम्पोजिट इमेज ही हरिहराची केली. किंवा अजून एक कॉम्पोजिट मूर्ती आहे, ती 4 देवांची आहे. त्याला ब्रह्मेशान जनार्दनार्क म्हणतात. ब्रह्मा, ईशान, जनार्दन आणि अर्क. अर्क म्हणजे सूर्य. ह्या 4 देवतांचं एकत्रीकरण करून ती मूर्ती केलेली आहे. की ज्या हे 4 देवता ज्या आहेत त्यांच्या हातामध्ये जी आयुधं असतात ती त्यांनी त्या मूर्तीमध्ये दिलेली आहेत. तेवढे हात देऊन पायाशी 7 घोड्यांचा रथ आहे. आणि क्वचित प्रसंगी त्या मूर्तीला कधी जास्तीचं तोंड दाखवतात, अन्यथा तोंड एकच असतं पण हात वेगवेगळे आणि या वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती असतात. अशी मूर्ती मार्कंडीला आहे, अशी मूर्ती वेरूळ खजुराहोला आहे, आणि अगदी पुण्याजवळ बहादूरगड म्हणून जो एक दौंडच्या जवळ पेडगावचा किल्ला आहे त्याच्यामध्ये विष्णू मंदिर आहे, त्या मंदिरावरती पण अशी मूर्ती आहे. की त्यांनी सांगताना ते सांगितलं की सर्व संप्रदाय हे समान आहेत, प्रत्येकाचे उपासक वेगवेगळे असतील किंवा ते फॉलोअर्स वेगवेगळे असतील, पण म्हणून ते ब्रह्मतत्व काही बदलत नाही, ते एकच आहे. त्यांनी वेगवेगळ्या रूपात आपल्याला दिसतात. अशा या कॉम्पोजिट मूर्ती किंवा संयुक्त मूर्ती आपल्याला मंदिरांवर दिसून येतात. मग अशी मी आपली ओळख करून देताना एका पुस्तकाचं नाव वाचलं त्याने माझं लक्ष खूप वेधून घेतलं की देवदेवतांच्या किंवा सुरसुंदरी वगैरे अशा ज्या मूर्ती आहेत त्या आपण बघतो, पण तुमचं जे पुस्तक आहे भारतीय मिथकशिल्पे, तर हे मिथकशिल्पे काय आहे, पुस्तक नक्की कशावर फोकस करते, काय आहे तुमची? ते आपलाच विषय याच्यापूर्वी झाला होता की के कृष्णमूर्ती हे लेखक आहेत, आणि त्यांनी हे मूळ इंग्रजी पुस्तक लिहिलं की मिथिकल ॲनिमल्स इन इंडियन आर्ट अशा नावाचं. मिथिकल ॲनिमल म्हणजे काल्पनिक प्राणी किंवा पौराणिक प्राणी, आपण याचा दोन्ही अर्थ होतो, म्हणजे या शब्दाचा दोन्ही अर्थ होतो की पुराणांमध्ये आलेले किंवा कल्पनेमधले असलेले प्राणी. मुळात असं आहे की हे कुठल्या तरी 2 वेगळ्या गोष्टी
एकत्र आणून एक काहीतरी सादरीकरण करायचं, ही एक कलाकाराच्या मनातली कल्पना होती. आणि कुठलंही म्हणजे आपण हे हरिहर किंवा हे म्हणलं हे फार नंतरच्या काळातलं आहे, की ज्याला तत्वज्ञानाची तरी जोड आहे. ही जी मिथक शिल्प आहेत किंवा ही जी कॉम्पोजिट शिल्प आहेत, यांना काही तत्वज्ञानाची तेवढी जोड नाही. पण दोन कुठले तरी भिन्न प्राणी एकत्र घ्यायचे, एका प्राण्याचं डोकं आणि दुसऱ्या प्राण्याचं धड हे एकत्र करून एक वेगळाच प्राणी तयार करायचा आणि ते कलेमधनं आपल्या सादर करायचं. अर्थात हे केवळ सुरुवातीला एक डेकोरेटिव्ह काहीतरी सजवण्यासाठी वेगळं करायचं, ह्याचं चांगलं घ्यायचं त्याचं चांगलं घ्यायचं, दोन्हीचं एकत्र करून काहीतरी सजावट करायची, या उद्देशाने मुळात पहिलं आलं. के कृष्णमूर्ती पण असंच सांगतात. पण ह्याचा उगम म्हणा किंवा ह्याचा आढळ हा खूप मागेपर्यंत जातो. म्हणजे वेदांमध्ये आपल्या असा काही कॉम्पोजिट ॲनिमल म्हणून आला नाही, पण यातू म्हणून एक शब्द येतो की ज्याच्यामध्ये असा संकल्पना ही आहे की गृध्र यातू म्हणजे गिधाड किंवा नृ यातू म्हणजे माणसाचं तोंड आणि वेगळंच धड, असे कॉम्पोजिट प्रकार हे वेदांमध्ये येतात. मग महाभारत रामायणामध्ये पण येतात. त्याच्यामध्ये इहामृग नावाचा शब्द येतो, जो इहामृग वेदांमध्ये येत नाही. वेदांमध्ये संयुक्त प्राणी ही संकल्पना येते, पण रामायण महाभारतामध्ये इहामृग येतो. आता संस्कृत अभ्यासक असं सांगतात की इहामृग या शब्दाचा अर्थ इच्छाधारी हरिण असा अर्थ होतो, त्याचा शब्दशः अर्थ. पण रामायणात जे इहामृग, महाभारतामध्ये इहामृग म्हणून जो येतो तो ह्या कॉम्पोजिट प्राण्याला आलेला असतो. आणि मग इहामृगाची वेगवेगळी शिल्प राजवाड्यातल्या खांबांवरती निर्माण केली गेली होती, असे रामायणातले उल्लेख आहेत, महाभारतातले उल्लेख आहेत. ते कुठले उल्लेख आहेत ते पुस्तकामध्ये दिले, म्हणजे कुठे येतात उल्लेख ते वेगवेगळ्या पुराण कथांमधनं असे काही उल्लेख येतात. त्याच्यानंतर सायमल्टेनियसली भारताबरोबरच, म्हणजे ही जी संकल्पना आहे ही भारताबरोबर पश्चिमेकडे सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजे आपल्याला इजिप्शियन मायथॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये पण असे सेंटॉर सारखे वगैरे असे प्राणी खूप येतात. म्हणजे इजिप्शियन मायथॉलॉजी तर अक्षरशः भरलेली आहे, सगळे तसेच आहेत. म्हणजे एखादा प्राणी त्यांचे देवच तसेच, म्हणजे सगळे वेगवेगळे. त्यामुळे सेंटॉर येतो किंवा असे अनेक नावं आहेत की जी त्यांच्या इकडे येतात. मग तो काही अभ्यासकांचा विषय राहतो की त्यांचा आपल्याला प्रभाव आहे का, आपला त्यांच्यावर आहे का, सायमल्टेनियसली दोन्हीकडे होत गेलंय. सायमल्टेनियसली दोन्हीकडे होत गेलंय म्हणजे हे खरं तर हे सगळंच खरं आहे. सायमल्टेनियसली दोन्हीकडे होत गेलेलं असणार. व्यापाराच्या निमित्ताने जेव्हा माणसं इकडे तिकडे जातात तेव्हा सांस्कृतिक आदान प्रदान सुद्धा होते. तेव्हा काही आपल्याकडच्या संकल्पना तिकडे जातात, तिकडच्या संकल्पना इकडे येतात. त्याचं एक उदाहरण म्हणजे कोणार्कचं सूर्य मंदिर आहे की जे कोणार्क हे व्यापाराचं खूप मोठं केंद्र होतं, प्रचंड मोठं, अनेक जगभरातनं व्यापारी तिथे यायचे. तर कोणार्कच्या सूर्य मंदिरावर जिराफाचं शिल्प कोरलेलं आहे की तो राजा हत्तीवर बसलाय आणि समोर जिराफ आलाय. आता जिराफ हा प्राणी भारतात कधीही दिसत नाहीच आहे, म्हणजे या आपल्या वातावरणाला तो जगूच शकत नाही. पण ते जिराफाचं शिल्प तिथे आहे, म्हणजे कधीतरी कोणीतरी जिराफाचं संकल्पना इकडे आणली, चित्र काढून दाखवलं असेल. कदाचित जिराफ आलाही असेल कुठल्या व्यापाऱ्यांबरोबर, तो नंतर इथे जगू शकला नसेल, या क्लायमेटला आपल्या जगत नाही कारण तो, पण तो माहिती होता, त्यामुळे ते शिल्पांकन आलं. अशा या संकल्पना इकडून तिकडे या येत जातात. अशातनं या आलेल्या संकल्पना आहेत. आणि मग त्याचं त्या आपल्याला लेण्यांमधनं दिसतात. आपल्याकडे लेणी हे पहिलं स्थापत्य समजलं जातं. सर्वात सुरुवातीला इसवी सनाच्या पूर्वी 2ऱ्या-3ऱ्या शतकापासून लेण्या खोदल्या गेल्या, त्याच्यामध्ये दिसतात. अगदी आपल्याला बघायचं असेल जवळ तर पुण्याच्या जवळ कामशेतच्या जवळ बेडसे म्हणून लेणी आहेत. बेडशेच्या लेण्यांमध्ये खांबांवर पंख असलेले घोडे आहेत, त्याच्यानंतर बैल आहेत की ज्याला पंख आहेत असे. कारल्याच्या कान्हेरीच्या लेण्यांमध्ये आहेत. अजिंठ्याची जी लेणी आहेत की जे बौद्ध संकुलच आहे मोठ्या लेण्यांचं, ज्याच्यामध्ये अजिंठ्याची लेणी ही चित्रकलेसाठी जास्त प्रसिद्ध आहे. तर या अजिंठ्याच्या लेण्यांमधल्या चित्रकलांमधनं हे असे तुम्हाला मिथकशिल्प किंवा चित्र बघायला मिळतात. म्हणजे पुन्हा नक्की काय असतं हे, तर त्यांनी सरळ असं केलंय की उडणारे प्राणी, जमिनीवरचे प्राणी आणि पाण्यामधले प्राणी असं साधारण 3 वर्गीकरण केलंय. आणि ह्या तिन्ही प्राण्यांचं एकत्रीकरण केलंय. उडणाऱ्या प्राण्याचा अर्धा भाग घ्यायचा, पाण्यातनं असलेल्या प्राण्याचा अर्धा भाग घ्यायचा, ते एकत्र करून दाखवायचे, त्याचं शिल्पांकन करायचं. मनाची इच्छा पण असते, मनाची इच्छा आणि कल्पना काय आहे. आपल्याला उडता यायला हवं ही प्रत्येक माणसाची संकल्पना पूर्वापार आहे. आता विमानं आली, अनेक गोष्टी आल्या, माणूस उडतो. पण जेव्हा हे काही नव्हतं तेव्हा आपण उडलं पाहिजे, पक्ष्यांसारखं आपल्याला उडता आलं पाहिजे, वरनं बघता आलं पाहिजे, ही माणसांची एक भावना होती.
मग त्यांनी हे या संकल्पनेतनं अनेक आला. मग त्यांनी सिंहाना पंख दाखवले, सिंहाना सोंड दाखवली, मगरीची शेपूट दाखवली. म्हणजे तुम्ही काहीही डोक्यामध्ये आणा, त्यांनी ते शिल्प केलेले. याली प्राणी लक्ष वेधून मग तो याली म्हणजे काय आहे? तो मुळात व्याल हा शब्द आहे, तो तिथे येणारच आहे. व्याल म्हणजेच हेच इहामृगालाच पुढे व्याल असं म्हणायला लागले. आणि त्याला दक्षिण भारतामध्ये याली. एकापेक्षा जास्ती प्राणी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये यायला लागले. म्हणजे आपण जर का विजयनगर म्हणजे हम्पीला गेलो तर तो एक असा त्यांच्याकडे एक खांब आहे, त्याच्या पुढे घोड्यासारखा प्राणी दाखवलाय. घोड्यासारखा असं म्हटलं की त्याचं पोश्चर सगळं घोड्यासारखं आहे, त्याच्यावर एक वीर बसलाय, पण त्याचं तोंड सिंहासारखं आहे, त्याचे कान सशासारखे आहेत, त्याच्यानंतर त्याला सोंड दाखवली आहे, त्याचे पाय मगरीचे आहेत, त्याची शेपूट मोराची आहे आणि त्याचा मधला भाग सिंहाचा आहे. एवढंच आहे. असं आहे. पाणघोडा आहे, गेंडा आहे, हत्ती आहे, उडणारे हत्ती आहेत, किंवा सोंड असलेली बकरी आहे, उडणारं मांजर आहे. आणि ही कुठे बघायला मिळतात? मोठ्या प्रमाणावर जर ही शिल्प बघायची असतील जे कृष्णमूर्तींनी दिलंय, सांचीला जो स्तूप आहे मध्य प्रदेशात, तर त्या सांचीच्या स्तूप आहे मोठा, आणि त्या स्तूपाच्या बाजूनी तोरणं आहेत 4 मोठी, म्हणजे गेटवेज म्हणतो आपण केलेली. त्या तोरणांवरती खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर शिल्पकला आहे. त्यातलं एक तोरण आपल्याकडे महाराष्ट्रात जे सातवाहन राजे होते त्यांच्या काळात केलेलं, त्यांनी दिलेलं तोरण आहे ते, आणि त्याच्यावर काही शिलालेखही आहेत. त्या तोरणावरती आपल्याला असे असंख्य प्राणी बघायला मिळतात. दुसरं भारूत नावाचं एक ठिकाण होतं, तिथे एक स्तूप होता मोठा भारूतचा. तो स्तूप आता नाहीये, पण ते जे काही सगळं आहे ते कलकत्ता म्युझियम मध्ये एक भारूत गॅलरी म्हणून केली आहे, की सगळे मिळालेले अवशेष तिथे ठेवलेत. तिथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर हे प्राणी बघायला मिळतात. त्याच्यानंतर नागार्जुन कोंडा ही एक बुद्धिस्ट साईट होती, म्हणजे आपलं हैदराबादच्या जवळ ते आता धरण आहे, आपण श्रीशैल्यमला जाताना लागतं, तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात. म्हणजे बौद्ध स्थापत्य आधी होतं तिथे. पुन्हा आपण म्हणू की बौद्धांचा आणि याचा काय संबंध, तर बौद्धांचा आणि त्याचा संबंध नाही, की ते सजवायचं, त्या स्तूपाच्या बाजूनी जे काही सजावट करायची ती या काय म्हणतात त्याला काल्पनिक प्राण्यांनी करायची. आणि मग नंतर पुढे जेव्हा आपल्याकडे मंदिर स्थापत्य उदयाला आलं, देवळं बांधली जायला लागली, त्याच्यानंतर याला व्याल अशी संकल्पना दिली. एक M.A. ढाकी अशा नावाचे खूप मोठे संशोधक होते, त्यांनी पुस्तक लिहिलंय याच्यावरती, व्याल संकल्पनेवर. त्यात त्यांनी सांगितलेलं आहे, तेव्हा साधारण इसवी सनाच्या 4व्या-5व्या शतकानंतर हा इहामृग ही संकल्पना जाते, किंवा हा शब्द येत नाही, त्याच्याऐवजी व्याल ही संकल्पना दिसायला लागते. आणि हे व्याल मग मंदिरांवरती आपल्याला दिसायला लागतात. आणि हे व्यालांची आपल्याला काही ठराविक मंदिर आहेत. पुन्हा असं आहे की सरसकट सगळ्या मंदिरांवर काही हे व्याल दिसत नाही, पण तरी सुद्धा ही संकल्पना मात्र त्यांना खूप आवडलेली होती. त्यामुळे आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तरी हे व्याल आपल्याला दिसतात. मग त्याच्यामध्ये किन्नर किन्नरी असतील, म्हणजे माणसाचा चेहरा असतो आणि बाकीचा भाग हा प्राण्याचा आणि मोराचा पिसारा असतो त्याला, असे दिसतील. किंवा मगर दिसेल, त्या मगरीचं तोंड पाणघोड्यासारखं असतं, त्याला सोंड असते आणि बाकी मागचा भाग मगरीचा असतो, पण त्याला जी शेपूट येते ती मोराची येते, त्याला मकर म्हणतात. तसं ते आपल्याकडल्या देवळांवरती दिसतं. आपल्याकडे छत्तीसगडमध्ये एक पाली नावाचं गाव आहे रतनपूरच्या जवळ. त्या पाली गावात शिवमंदिर आहे, छोटं मंदिर आहे. त्या मंदिरावरती हे असे व्याल प्रचंड प्रमाणावरती कोरलेले. तिथे खजुराहोच्या मंदिरांवरती हे व्याल कोरलेले, आणि मार्कंडी मंदिर जे गडचिरोलीचं म्हणलं त्या मंदिरावर व्याल कोरले. मंदिर स्थापत्याचा थोडा अभ्यास करताना आपल्याला असं दिसतं की रिलीफ आणि रिसेस, म्हणजे काही खांब पुढे येतात, काही भाग मागे जातात. त्यातला जो मागे गेलेला भाग असतो रिसेस मधला, त्याच्यावर हे व्यालमूर्ती कोरलेल्या असतात, आणि पुढे आलेल्या भागावर अप्सरा असतात, देवदेवता असतात. काही लोकांचं म्हणणं असं आहे की जिथे अंधार असतो, पुन्हा काही लोकांचं याच्यावर अभ्यासकांचं असंही म्हणणं आहे की जसं दृष्ट लागू नये म्हणून आपण एक बाहुली टांगतो विचित्र आकाराची, तोंडाची, राक्षसाचं तोंड. तुम्ही जर का प्रवास करताना पाहिलं तर ट्रकवरती मागे एक राक्षसाचं तोंड लटकवलेलं असतं की दृष्ट लागू नये. तर दृष्ट लागू नये या मंदिराला म्हणून अशा काहीतरी विचित्र या मूर्ती तिथे कोरलेल्या असतात, असं काही मंडळींचं म्हणणं आहे. असं त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला एक कीर्तिमुख म्हणून म्हणता येईल. म्हणजे एक असं राक्षसाचं तोंड असलेले बडबटीत डोळे, ज्याला शिंग आहेत 2, त्याचे दात बाहेर आलेत, असं आपल्याला शंकराच्या मंदिराच्या उंबरठ्यावरती कोरलेलं दिसतं. त्याला कीर्तिमुख असं म्हणतात. आणि मग त्याचे प्रभावळी तेच ना, की ते मुळात कोरताना कदाचित डेकोरेटिव्ह मोटिफ किंवा दृष्ट लागू नये असं असेल, पण त्याच्याबद्दलची एक दंतकथा फार छान आहे. एक जालंधर नावाचा राक्षस होता आणि त्याला खूप भूक लागायची, कितीही खाल्लं तरी पोट भरायचं नाही.
तर तो शंकराचा भक्त होता. तो शंकराला शरण गेला आणि देवाला म्हणाला की भूक भागत नाही माझी, काहीतरी करा. शंकराने त्याला सांगितलं स्वतःला खायला लाग पायापासून. तो खायला लागला. खायला लागल्यानंतर त्याचं फक्त तोंड उरलं, तरी सुद्धा त्याची भूक भागेना. शंकराला म्हणला देवा नाही भूक भागत, काय करू. शंकराने सांगितलं की तू माझ्या देवळाच्या उंबरठ्यावर येऊन बस. जेव्हा माझे भक्त माझ्या दर्शनाला येतील तेव्हा ते उंबरठ्यावर पाय देऊन, म्हणजे तुझ्यावर पाय देऊन येतील. ते जेव्हा तुझ्यावर पाय देतील तेव्हा तू त्यांची पापं खा, तुला आयुष्यात कधी कमी पडणार नाही. अशी एका वेळी त्यांनी दोघांची सोय केली. तर ही कथा, मग तो फक्त त्याच्या तोंड रूपाने, मुख रूपाने तो कीर्तिमय झाला किंवा त्याची कीर्ती त्याच्या मुखारूपे उरली, म्हणून त्याला कीर्तिमुख म्हटलं गेलं असं सांगितलं जातं. पण दक्षिण भारतात गेलो आपण तर मंदिरांवरती जसा गजथर असतो, म्हणजे हत्ती असतात कोरलेले, अख्ख्या मंदिरावर असतात, त्याच्यावर अश्वथर असतो, मग लढाई करणार असतात. तिथे अख्खा या कीर्तिमुखांचा थर त्यांनी कोरलेला दिसतो. किंवा प्रभावळ असेल तर त्या प्रभावळीच्या वरती शेवट वरती कीर्तिमुख एक डेकोरेटिव्ह मोटिव्ह म्हणून कोरलेलं असतं. तर ही संयुक्त प्राणी किंवा ह्या मूर्ती अशा आल्या. ह्या मिथक शिल्प या पुस्तकामध्ये बारीक सारीक गोष्टींचा त्याचा आढावा घेतलेला आहे. हे आपल्या प्रसाद प्रकाशननेच प्रकाशित केलेलं पुस्तक आहे की त्याच्यात जे वर्गीकरण केलंय ते काय आहे, कसं केलंय, हे कृष्णमूर्तींनी सांगितलं तिथपर्यंत घेतलंय. पण कृष्णमूर्तींनी लेणी आणि मंदिरं याच्यावर आलेल्या या मिथक शिल्पांबद्दल काही बोलले नाहीयेत. आपण पुस्तकामध्ये ते सुद्धा ऍड केलंय की त्याच्यामध्ये काय येतं. त्यामुळे मंदिर एखादं बघायला जायचं म्हणजे सिनेमा बघायला जाणं इतकं थ्रिलिंग आहे किंवा इतकं एक्साइटेड येते की जसं सिनेमा बघायला जातो आपण की आता काय असणार आहे पुढे, आणि मग त्याच्यात आपण रममाण होतो. तसंच आहे मंदिर बघणं म्हणजे सुद्धा. बाहेरून दर्शन घेताना शिल्पसमृद्ध मंदिर, अर्थात काही याच्यावर शिल्प नसतात, हा भाग वेगळा. पण आपण बोलतोय की ज्याच्यावर ही सगळी शिल्प आहेत. प्रचंड व्हरायटी आहे, तत्वज्ञान आहे, वेगवेगळ्या देवता आहेत, एकमेकांशी एकत्रित झालेल्या देवता आहेत, आणि अशा सगळ्या देवतांचा तो एक चित्रपट त्या मंदिरावरती अख्खा कोरलाय. हाच आपला वारसा आहे की जो बघितला गेला पाहिजे. मुळात नुसतं देवळात गेलं घंटा वाजून, घंटा ही सुद्धा एका विशिष्ट उद्देशाने केलेली आहे की ती आपण इंग्लिश शब्द बेल म्हणून घेतो, म्हणजे देवाला उठवायला, आणि म्हणून जाताना बडवतात घंटा. खरोखर घंटेचा उद्देश तो नाहीच आहे मुळात. घंटा ही देवासाठी नाहीये, घंटा ही भक्तांसाठी आहे की त्या घंटेच्या खाली उभं राहायचं आणि एक टोल द्यायचा की त्यातून जे रेझोनन्स बाहेर पडतात त्यांनी तुमच्या मनातले विचार जे असतात अनेक, ते एकदम पॅसिफाय होतात. हा शास्त्रीय दृष्टिकोन हा प्रत्येकाने करून बघावा की घंटेच्या खाली, त्यामुळे त्याचा आकार विशिष्ट असतो, त्याला वापरलेला धातू विशिष्ट असतो, त्यातनं येणारा नाद विशिष्ट असतो, आणि म्हणून ती घंटा खाली गेलं की त्याच्या वाजवायची देवळात गेलं की. अनेक विचार घेऊन आपण डोक्यात जात असतात, व्यवसायाचे असतात, कोण भेटणार असतं त्याचे असतात, कोण भेटले त्याचे काही असतात. घंटेखाली उभं राहून आपण टोल दिला की जो तो नाद येतो ना, त्यांनी अक्षरशः औषधच येते, म्हणजे सगळे विचार शांत होतात तुमचे, आणि मग आपण दर्शनाला जातो. आणि म्हणून बाहेर जाताना वाजवायची गरज नसते मुळात. जे म्हणतात की बाहेर जाताना वाजवू नये, आपल्याकडे एकदा एखाद्याला धार्मिक काहीतरी भीती घालून दिली ना की लोक काही करत नाही. त्याचं कारण काय की एकदा तुम्ही सगळं झालंय तर बाहेर जाऊन फक्त आपल्याकडे होतं असं की ती बेल आहे, आपण देवाला जाऊन उठवतो मी आलोय अशा यांनी लोक वाजवतात. त्याचा काहीच संबंध देव जागाच असतो, त्याला कशाला उठवायला लागते. आपल्या मनाचे खेळ असतात, तो झोपलाय, तो जेवतोय, जसं यथा देहे तथा देवे म्हटलं की माझ्या मनात विचार येतात तसे देवाच्या मनात येत असतील असं समजतो आपण. त्यामुळे या गोष्टी सगळ्या, हाच तर वारसा आहे आपला सगळा मुळात. जे नुसतं बघताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून पाहिलं तर खूप खूप असंख्य गोष्टी दिसतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा राहिला असा की मध्ये हे मंदिर बघण्याचा योग आला आपलं भुलेश्वरचं, तर तिथे गणपतीची वैनायकी ही शक्ती बघायला मिळाली. तर तेव्हापासून हे कुतूहल होतं की या देवतांच्या शक्ती म्हणजे नक्की काय आहे, आणि त्या आपल्याला कुठल्या कुठल्या देवतांच्या कुठे कुठे कशा बघायला मिळतात. त्याचे दोन भाग आहेत. एक कथा आहे पुन्हा त्याच्यात, ती अंधकासूर वधाची कथा आहे की जेव्हा शिवाने अंधकासुराच्या वध करायला गेला तेव्हा त्यांनी सगळ्या देवांच्याकडे शक्ती मागितल्या की तुमच्या शक्ती द्या मला, मदत द्या तुमची, आणि त्या देवांनी आपापल्या शक्ती पुरवल्या त्याला, आणि मग त्यांच्या मदतीने त्यांनी अंधकासुराचा वध केला. आता हे मूर्ती रूपात जर दाखवायचं असेल तर शक्ती हे स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून स्त्री रूपातली एक मूर्ती येते, आणि ती कोणाची शक्ती आहे हे समजण्यासाठी त्या देवतेच्या हातातली आयुध ही त्या स्त्री मूर्तीच्या हातात दिली जातात. म्हणजे ब्रह्माणी ही ब्रह्मदेवाची शक्ती आहे. मग ती ब्रह्माणी दाखवताना तिला 4 तोंड दाखवतात, आणि तिच्या हातामध्ये ब्रह्मदेवाच्या हातात असलेल्या पोथी, सुक, अक्षमाला, कमंडलू ही आयुध तिच्या हातात दाखवतात.
त्याच्यानंतर विष्णूची जी वैष्णवी आहे तिच्या हातामध्ये शंखचक्र गदा पद्म दाखवतात, पायाशी गरुड, आणि त्या देवतेचं वाहन त्या शक्तीच्या पायाशी दाखवतात. त्यांना मातृका असं म्हटलं गेलंय. आणि मग त्या 7 देवतांनी म्हणजे ब्रह्मदेव, शंकर, विष्णू, वराह, कार्तिकेय अशा 7 देवतांनी ती शक्ती दिली, म्हणून त्यांना सप्त मातृका असं म्हणलं जातं, की ज्या अंधकासूर वध आहेत त्यांच्या मांडीवर मुलं सुद्धा दाखवली जातात. हा भाग झाला एक देवाच्या शक्तीबद्दलचा. ती जी वैनायकी म्हटलं गेलं तर तुम्ही म्हणला भुलेश्वरच्या देवळात, ती पुन्हा गणपतीची शक्ती, स्त्री रूपातील गणपती दाखवतात, की जी विनायकाची शक्ती आहे. पत्नी आणि शक्ती या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. देवाची पत्नी, देवाला 2 पत्नी कधी नसतात. देवाला एक पत्नी असते आणि दुसरी दाखवतात ती शक्ती असते. म्हणजे विष्णूच्या बरोबर श्रीदेवी आणि भूदेवी दाखवतात. श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी, ही काय म्हणतात समुद्र मंथनातून आलेली आणि तिचा विष्णूची विवाह झाला, ती पत्नी आहे. पण भूदेवी म्हणजे पृथ्वी, ही त्याची शक्ती आहे, कारण तो पृथ्वीचा कारक आहे, पृथ्वीवरती आधिपत्य त्याचं चालतं, त्यामुळे ती त्याची शक्ती येते. कार्तिकेयाच्या बाबतीत असंच आहे. महावल्ली आणि देवसेना असे त्याच्या 2 पत्नी सांगितल्या जातात. त्यातली महावल्ली ही त्याची पत्नी आहे आणि तो देवांचा सेनापती होता कार्तिकेय, त्यामुळे देवसेना साहजिकच त्याची शक्ती येणार, म्हणून ती शक्ती येते. अशा देवांच्या शक्ती, त्या देवाची शक्ती, त्या देवाची आयुध, त्या देवाची वाहनं यांच्या सकट स्त्री रूपात दाखवतात. त्याला शक्ती म्हणतात. वाहनं पण स्त्री रूपात दाखवतात. वाहनं नाही स्त्री रूपात दाखवत, ते फक्त आयडेंटिफाय व्हायला की ही कुठल्या देवाची शक्ती आहे, ते वाहन तेच असते, तेवढं फक्त दाखवलं जातं. आणि माहेश्वरी जी दाखवतात शिवाची शक्ती, तिच्या पायाशी नंदी दाखवतात, बाकी सगळी शिवाची आयुध येतात. पण यातलं एक अगदी युनिक आणि अतिशय दुर्मिळ म्हणजे इतकं दुर्मिळ की अखंड भारतात एकमेव मंदिर आहे अख्ख्या भारतात, आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की ते महाराष्ट्रात आहे. ते म्हणजे औरंगाबाद वरून आपण जेव्हा अजिंठ्याला जातो तेव्हा गोळेगाव नावाचं गाव येतं, तिथून आतमध्ये 12 किलोमीटरवर अनवा नावाचं गाव आहे. अनवा नावाच्या गावात जे देऊळ आहे त्या देवळावर बाहेरून विष्णूच्या शक्ती शिल्पांकित केलेल्या आहेत. आता विष्णूच्या शक्ती किती आहेत तर मुळात विष्णू एक जरी असला तरी त्याचे विभव किंवा आस्पेक्ट्स हे 24 आहेत. याची नावं संध्येत आपल्याला केशव, माधव, नारायण, जनार्दन, प्रद्युम्न ही जी सगळी येतात संध्येमध्ये, ती 24 नावं येतात. विष्णूच्या हातामध्ये 4 आयुध असतात, शंख, चक्र, गदा आणि पद्म. ती 4 हातांमध्ये धरलेली असतात. 4 हात आणि ती 4 आयुध याचं जर आपण परमिटेशन कॉम्बिनेशन केलं तर 4 × 3 × 2 × 1 म्हणजे 24 येतात. म्हणजे ती आयुधांचा क्रम बदलला की तो केशवाचा नारायण होतो, अजून क्रम बदलला की तो माधव होतो, गोविंद होतो, प्रद्युम्न होतो, अनिरुद्ध होतो. ही जी नावं आहेत ती त्या विष्णूच्या विभवांची किंवा आस्पेक्ट्स, त्याची जी रूप आहेत त्याची येतात. अशा प्रत्येकाची शक्ती त्या मंदिरावरती कोरलेली आहे आणि त्या प्रत्येकीच्या हातामध्ये विष्णूचीच आयुध आहेत. पण जशी केशवाची, नारायणाची, माधवाची कॉम्बिनेशन बदलत जातं तसं तिथल्या मूर्तींच्याही हातातल्या आयुधांचं कॉम्बिनेशन बदललंय आणि त्या प्रत्येकीला नाव आहे. तुष्टी, कांती, जया अशी सलग 24 नावं आहेत, जशी 24 आहेत त्याला. आणि त्याच्याही मागे कारण आहेत, म्हणजे याची शक्ती ही का. तर अशा देवांच्या शक्तीच्या मूर्ती या फक्त भारतात एकमेव अनव्याच्या मंदिरावर बघायला मिळतात आपल्याला, बाकी कुठेही मिळत नाहीत. ते अगदी युनिक मंदिर आहे, कारण देवता जेवढ्या महत्वाच्या तेवढ्याच त्यांच्या शक्तीही महत्वाच्या, कारण त्यांच्याही पुन्हा वेगवेगळ्या कथा येतात आणि वेगवेगळ्या राक्षसांच्या संहारासाठी त्यांचा उपयोग होतो, त्यांच्या काही स्वतंत्र कथा आहेत. पण हे अनव्याचं मंदिर जे आहे ते मात्र एकमेवाद्वितीय आहे, कारण खरोखरच असं मंदिर महाराष्ट्रात सोडा भारतात नाही, कुठेच जगात नाही. मी जिथे जिथे नेपाळला गेलो तेव्हा पण त्यांना सांगितलं की असं कुठे नेपाळमध्ये असेल तर सांगा. ते म्हणले असं कुठेही नाही, कारण असं खरोखरच कुठे नाही. तेच तिथे मंदिर का बांधलं, ते ज्यांनी बांधलं त्याची काय विचारसरणी होती हे समजायला आत्ता काही जागा नाही. कदाचित काही अभ्यासांती किंवा काही वेगळे पुरावे आले समोर तर दिसेल, पण आज तरी आपण किमान पक्षी तेवढं बघू शकतो की हे एक पूर्णपणे वेगळं शक्तींचं रूप आपल्याला तिथे बघता येतं. आज या मूर्तींबद्दल, त्याच्या वेगवेगळ्यापणाबद्दल आज इतकी रंजक माहिती मिळाली की आता असं झालेलं आहे की चला आता आपण एक ट्रिप काढू, अनवाला जाऊ, ते बघू, इकडे जाऊ, ते बघू, असं अगदी मला झालं. आणि ही सगळी बसल्या जागी घडवून आणल्याबद्दल आपले मी सगळ्यांच्या वतीने, श्रोत्यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.